पहिले तर आपल्या सर्वांना नमस्कार करते, आई फातिमाला नमस्कार करते, मरियमला नमस्कार करते, छत्रपती शिवाजीला नमस्कार करते आणि माता जिजाऊला विसरूच शकत नाही. राजेला ज्यांनी एवढं छान मोठं केलं त्या जिजाबाईला नमन करते. बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून आपल्या सर्वांशी आज मी संवाद साधायला इथे आली आहे. उत्तर कासेना गीताताई हे नाव काही नवीन नाही आहे आणि कदाचित इथे असेल प्रत्येक व्यक्तीला एवढी खात्री नक्कीच झाली असेल का उत्तरवरील एवढं काम गीताताई केलं. मी शहराचं बोलतच नाही, बाकी पाठचं बोलतच नाही, मी फक्त उत्तरचं बोलते. तर उत्तरवरील एवढं काम आजपर्यंत झालंय. तुम्ही फक्त मी सांगते, तुम्ही मोजत जा आणि मग सांगा की आतापर्यंत एवढं काम झालंय का उत्तर. मी किती हाय मास्क बसवले आहे, हाय मास्क काय की नाही. उगा पाटील साहेब बोला हाय मास्क बसवले की नाही. ते 5 हाय मास्क ब्रिज वर आपल्याला अंधार होत होता. माझी महिला बघितली ना नाही, तुम्ही बघितलं मॅडम, बघितलं नाही. 5 हाय मास्क आपण ब्रिज वगैरे सगळं मिळून बसवलेले जेणेकरून तुम्हाला जर तिथून यायला उशीर झाला तर तिथे अंधार नको आणि तुम्हाला यायला सोयी होणार म्हणून सगळ्यात पहिलं काम जे उत्तरला केलं ते हाय मास्क. आपला वेलंकणीचं तिथे 75 लाखाची निधी आणून दिली आणि तुम्ही बघत असाल ते परिसर खूप सुंदर झालाय आणि तिथे आता मागच्या साईडला फंक्शन व्हायला चालू झाले. आजपर्यंत तेही कोणी केलं. आपल्या धारावी देवी मंदिरला 5,75 लाखाची निधी आणून दिली आहे. त्याचा संपूर्ण जीर्णोद्धार आपल्या धारावी देवीचं ते निधीसाठी आपण इथे फंड आणलेला आहे आणि अजूनपर्यंत मंदिरासाठी फंड आणलेलं एकही आमदार तुम्हाला भेटणार नाही. हा, आता सगळ्यात मोठा जे आपला प्रश्न आहे ते आहे डम्पिंग ग्राउंड. डम्पिंग ग्राउंड ते जेव्हा मंजुरी झाली तेव्हा नक्कीच मी राजकारणात नव्हती आणि त्या वर्षी मी काहीच नगरसेविकाही नव्हती आणि मला माहित नाही कुठली परिस्थिती तिथे डम्पिंग ग्राउंडची मंजुरी झाली. पण माझी राजकारणात एंट्री नंतर झाली तेव्हा डम्पिंग ग्राउंड खूप मोठं झालेलं होतं आणि परिस्थिती अशी होती तेव्हा तर दुसरीकडे टेक्नॉलॉजी पण नव्हती. फक्त कचरा डम्प करत जा, डम्प करत जा आणि डम्प करत जा. आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली आहे, तिथे कचऱ्याची आपण विल्हेवाट करतोय. आपण कमी कचरा तिथे कसा येईल, नारळाचा कचरा आपण तिथे बाजूला ठेवलाय, हॉटेलचा कचरा आपण बाजूला ठेवलाय आणि आता पहिलेपासून कमी कचरा इथे यायला चालू झालाय आणि परत त्यावर प्रोसेसिंग ही होत आहे. बरीच टेक्नॉलॉजी स्टडी केली, मी जापानलाही गेली होती की कचऱ्यावर आपण काही करू शकता का, पण ती एवढी महाग आहे की आपल्या कॉर्पोरेशनकडे अजून तेवढं फंड नाही आहे आणि हे डम्पिंग ग्राउंड इथून संपूर्णपणे फिनिश व्हावं म्हणून मी त्या फंडासाठी दिल्लीलाही लेटर लिहिलंय. त्या फंडासाठी मी राज्य सरकारकडेही मागणी केली आहे. पण 300-400 कोटीचा एवढा मोठा हा प्रोजेक्ट इथे अजून आपली फंड येऊ शकत नाही आणि मी आपल्याला वायदा करते की हे फंड पण नक्कीच पुढचे 5 वर्षात येणार तर त्या टेक्नॉलॉजीने आपलं डम्पिंग ग्राउंड नक्कीच तिथून आपण काढू. पण तिथपर्यंत काय करायचं, आपली शेती तिथून गेली आहे. लिचरमुळे संपूर्ण शेती आपली तिथे नष्ट झालेली आहे. तर आता काय करायचं, मग तात्पुरता जोपर्यंत ते टेक्नॉलॉजी येत नाही, जोपर्यंत ते कचऱ्याची विल्हेवाट करायला कायमही आपल्याला काही भेटत नाही, तोपर्यंत आपल्याला काही ना काही ते शेती बसवायला नक्कीच करायचं. तर मग ते काय करायचं, तर आपण 9.5 कोटी खर्च करून तिथे एक मोठी दिवार बांधतोय जेणेकरून टीचर तिथे येणार नाही आणि तुमची शेती अजून नष्ट होऊन खूप सारे आपले नाले तिथून बंद झालेले आणि त्यामुळे पाणी आपलं वाहून जात नाही आणि तिथेच भराव होतो. त्या भरावामुळे पण मी बघितलं की शेती तर नष्ट
चालीच आहे, पण त्या पाण्यात काम करून खूप रोगराई पसरली आहे. आणि म्हणून हे सगळं थांबवायला आपण काय केलंय, ते सिवार पाणी आहे, जेणेकरून ते पाणी तिथेच थांबणार आणि तिथून पाणी परत येणार नाही. इथे आरोग्य केंद्र चालू करायचं आहे, ते बंद पडलेलं आहे. इथे तेही चालू करायचं फंड आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली आहे आणि तेही लवकरात लवकर मला वाटते पुढच्या वर्षापर्यंत तेही चालू होणार, जेणेकरून फक्त आणि फक्त टेंबा राहणार नाही. तुम्हालाही इथे एक छोटासा 50 बेडपर्यंतचा हॉस्पिटल मिळू शकेल, त्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे. सगळ्यात मोठा प्रश्न इथे प्रॉपर्टी कार्ड अजूनपर्यंत झालेलं नव्हतं. बरोबर आहे, आपण एकदा इथे विरोध केलेला आणि त्यामुळे ते प्रॉपर्टी कार्डचं काम बऱ्याच वर्षांनी लांबत होता. ते आता काम आपण चालू केलेलं आहे आणि जवळजवळ 70 ते 80% काम हे सर्वेचं झालं आहे आणि 20% झाले. पुढच्या 6 महिन्यात आपण सर्वांना प्रॉपर्टी कार्ड भेटणार. आता इथे बसलेल्यांना प्रश्न मी पडत असेल का, प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय आणि ते का पाहिजे? तर आताच सांगितलं की तुम्ही काय घर द्यायचं, मी सांगितलं घर रिपेअर करायचं, घर बांधायचं की लगेच कॉर्पोरेशन मधून काही लोक येतात, काही पत्रकार येतात आणि तुम्हाला हैराण करतात. आजपर्यंत न्यायचं एकटं नाही, माझ्याकडे बरेच बाबूचं एक कामच आहे, दर आठवड्याला घेऊन यायचं एक घर. बाबू बरोबर आहे, मॅडम हे घर पाडताय, ते तोडायला आले, ते पैसे मागायला आले. मी ओरडायची, रे बाबा परमिशन घेऊन का करत नाही? सांगते आम्हाला परमिशन भेटत नाही. बरोबर आहे, तुम्हाला परमिशन भेटत नाही, मग काय करायचं? दरवेळी असंच करायचं का? दरवेळी तुम्ही माझ्याकडे यायचं, ते घर तोडायचं, थांबवायचं आणि तुमचे चक्कर 2-3 व्हायचे. मलाही पटलं नाही. म्हटलं नाही, आपण सगळ्यांनाच आता प्रॉपर्टी कार्ड देऊ, जेणेकरून जेव्हा ज्यांना जे परमिशन पाहिजे ते तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर नक्कीच भेटणार. माझं वायदा आहे, पुढचे 3 महिन्यात तुमच्या सगळ्यांच्या हातात प्रॉपर्टी कार्ड. आता प्रश्न झालाय गटर आणि रोडचा. आता उत्तरमध्ये बरीच अशी प्रॉपर्टी आहे जी अजून गव्हर्नमेंटला हँडओव्हर झालेली नाहीये. मग तिथे काय काम करायचं असेल तर कसं करायचं? कलेक्टर लँड असेल तर ठीक आहे, पण काही साताऱ्यावर कुणाचं नाव आहे ते अजून हँडओव्हर झालेलं नाहीये. जरी डीपी मध्ये असते, डीपीच आपलं सगळ्यात पहिले झालेलं नाहीये. तुम्हाला माहित आहे ना, आतापर्यंत हे गाव MMRDA कडे होतं, माहित आहे ना सगळ्यांना. आपलं डीपी अजून कॉर्पोरेशनला ते हँडओव्हर होऊन डीपी झालेलं नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हे असते, त्या डीपीचे रोड पण आपण लवकरात लवकर बनवू शकत नाही, गटर पण आपण लवकरात लवकर बनवू शकत नाही. जेवढे MMRDA मध्ये दाखवलेले डीपी आहे तेवढेच आपण करू शकतो. पण आता उत्तरचा एक वेगळा डीपी बनते आहे, जे कॉर्पोरेशनचा अधीन असणार आणि त्यामुळे आपल्याला इथला विकास खूप सोपं जाणार आहे. बरोबर आहे? काही भेटला जबाब? आणि इथे हॉस्पिटल्स, इथे शाळा, हे सगळेच असायलाच पाहिजे. आणि म्हणूनच आमचे प्रयत्न आहे. आणि आपल्याला माहित आहे उत्तमकडे 252 वर सगळ्यात मोठं लँड अवेलेबल आहे, जिथे आम्ही कॉलेज आणि युनिव्हर्सिटीची मागणी केली आहे. म्हणजे दरवेळी काही वस्तू तुम्हाला फायनलला जायला पाहिजे, जावं लागते. काही घ्यायचं असेल, काही मार्केट असेल, फायनलला जावं लागते. पण स्टुडंट तुमच्याकडे इथे शिकायला येणार आणि इथले स्टुडंट इथेच शिकणार, तशी कॉलेज मला पहिले असं वाटत होतं की उत्तरपर्यंत आपल्याला मेट्रो घेऊन जायची काय गरज आहे. पण आता यंग पिढी बाहेर जायला लागली आहे जॉबसाठी, शिकायला तर इथून किती मुलं फॉरेनला पण गेली आहेत. तर मग इथून एअरपोर्ट माझा उत्तरवासी कसं जाणार? तर उत्तरवासीला आपण डायरेक्ट एअरपोर्ट घेऊन जायला आपण उत्तरपर्यंत मेट्रो आणलेली आहे. आपण मैसूर विभागातर्फे कुठे स्टे आणलेला, आपले किती घर जात होते कोणाला माहिती आहे? सर्वे नंबर काय बाबू? 352. किती घर जात होते?
जवळजवळ 295. ते घराला पण आपण स्टेट तात्पुरतं आणलाय, पण आपण त्यांना कायमी स्वरूपात करायची प्रोसिजर चालू केली आहे आणि त्यांचे ही सगळे घर कायमी स्वरूप लिगल होईल अशी प्रोसिजर मी माझ्याकडून चालू केली आणि आपल्याला वायदा देते. तेही लवकरात लवकर तुमच्या स्वतःचा घर म्हणून ओळखलं जाणार. बेकायदेशीर तिथे काम होणार नाही. आता आपल्याला माहित आहे आपल्याकडे एक गार्डन आहे चिमाजी अप्पा. ते गार्डनचं सुशोभीकरण छान झालंय की नाही? जंजिरे धारावी किल्ल्याचं छान झालंय की नाही? म्हणजे संध्याकाळी तिथे बसून गप्पा मारायचं, नाश्ता करायचं आवडते की नाही तुम्हाला? मग तिथून आपण खूप छान लवकरच अशी फेरी तुम्हाला त्या समुद्रात फिरवायला चालू करणार आहोत. म्हणजे लेडीजनी पण, आपल्याकडे काय फक्त जेंट्स आले मासेमारीला आणि लेडीजला इथे राहायचं, मग लेडीज पण तिथे फेरीवर जाऊन पार्टी करू शकणार आणि समुद्रात जाऊन गोळी डान्स करू शकणार. तिथे मला बोलवा एखादी पार्टी तुम्ही केली तर एवढं सगळं काम फक्त उत्तनसाठी, मी शहराचं काय बोलतच नाही, फक्त उत्तन परिसरात जर एवढं काम झालं असेल तर तुम्हाला वाटते का आता एवढे गेल्या 10, 12, 15 वर्षात माझं शिवाय कोणीतरी एवढं काम केलेलं उत्तन मध्ये? सगळ्यात मोठं उत्तनचा रस्ता आपण सीसी रोड बनवलाय. टप्पा 2 पहिले झालाय. तुमच्याकडचा रोड टप्पा 2 मध्ये आहे. टप्पा 1 अजून आमचा रखडलेला आहे, कारण तिथे 30 फूट हे मंजूर झालेला रस्ता आहे आणि 30 फूट मध्ये बरीच घरं झाले. यात पण थोडी बहुत घरं गेलेली, पण आपण त्यांना परत नवीन घर बनवून दिली. माहित आहे ना आपल्या सगळ्यांना? हा रोड आपण खूप छान असं टप्पा 2 चा रोड सीसी झालाय, तिथे गटर झालाय, खूप छान असे मोठे चांगले रोड झाले की नाही तेवढं सांगा. झाले? मग अजून माणसांनी किती एक परिसरात, उत्तम परिसरात एवढे सारे काम केले असेल तर तुम्ही विचार करा शहराभरात किती काम केले असेल. आपण कॅन्सर हॉस्पिटल आणलंय, आपण उत्तम मध्ये सगळ्यात पहिले सीसीटीव्ही कॅमेराचा नेटवर्क चालू केलाय. ते माहित आहे ना तुम्हाला? पूर्ण उत्तम परिसर सीसीटीव्ही कॅमेराचा सर्वेलन्स मध्ये आहे. कोणी केलं? आले बरोबर आहे. आता तुम्ही सगळे सुरक्षित आहात ना सीसीटीव्ही मुळे? आणि सीसीटीव्ही डायरेक्ट कुठे आहे? पोलीस स्टेशनला बघितलं जाते की नाही? कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोणाचं काय झालं, लगेच सीसीटीव्ही मध्ये येते की नाही? मग एवढे सगळे काम जर फक्त आणि फक्त उत्तम परिसरात केले असेल तर कितीतरी काम शहरात झाले असेल. आणि आपल्याकडे तुम्ही तिथून ओढू नका. आपण सगळ्यांनी बसून घ्या. उत्तर क्लासेला हे सगळं अनुभव आहे. हो बसा. तुमचं तरी काही नवीन आहे का? नाही. मग बसायचं, आपण बघायचं पण नाही. आपलं रोजचं झालंय. तर आपल्याकडे खूप छान असं कॅन्सर हॉस्पिटल येते. म्हणजे मी तर नक्कीच सांगते, देव कोणाला बिमारी देऊच नका. पण जर असं काही झालं तर कुठे जाणार? टाटापर्यंत जायचं, 6 महिने नंबर नाही लागायचे. मग त्यावेळी आपण आपल्या शहरातच एवढं छान टाटा सरकार कॅन्सर हॉस्पिटल आणलंय. आणि टॉल माफ झालं ते तुम्हाला माहित आहे का? जरी तुम्ही जास्त जात नसेल बाय रोड तरी टॉल आपण माफ करून घेतलाय. हे माहित आहे? ते माहित आहे. जरी तुम्ही कमी जात असेल तरी ते माहित आहे. तर एवढं सगळं काम मी फक्त आणि फक्त उत्तरमध्ये केलंय. आणि मी आपल्याला चॅलेंज देते की तुम्ही मला दाखवा की आता अजूनपर्यंत जेवढे आपल्याकडे आमदार झाले त्यांनी काय एवढं काम केलं आहे का? काही आता 1/10 पण काम केलं आहे का? 5 हायनात सोडा, एक पण बसवलाय का कुठे? ते तरी बघा. मग जर आपल्याला वाटत असेल तर नाही, आमची गीताताई खूप चांगलं काम करते आणि आम्हाला परत तेच पाहिजे, तर काय करणार तुम्ही मतदानाच्या दिवशी? माझा नंबर माहिती आहे का?
नंबर माहिती आहे तुम्हाला? 12. बरोबर आहे? पवित्र बायबल मध्ये कुठला नंबर खूप पवित्र सांगितलं जाते? मध्ये येशूनीच मला हे नंबर आणून दिला असं वाटत नाही का तुम्हाला? आणि हिंदू धर्मामध्ये काय सांगितलं जाते माहित आहे? जेव्हा विरोधीला आपण चौकोर आणि षटकार म्हणून पळवायचे असते तेव्हा आपण सांगतो वाजवा की 12. सांगतो की नाही? मग 12 नंबरवर जाऊन बटन दाबायचं. तुम्ही एकटे नव्हे, घरातून सगळ्यांना सांगा चला आपल्याला आज जायचं आहे, 20 तारीख आहे आणि मतदानाला जायचं आहे आणि मतदान सुयोग्य व्यक्तीला करायचं आहे. तर तुम्हाला तर आता मी निशाणी दाखवली, पण तुम्ही सगळ्यांना निशाणी दाखवा. बॅट्समॅन ही माझी निशाणी आहे आणि पवित्र 12 नंबरवर ही निशाणी आहे. सगळ्यांनी जाऊन 12 नंबरचं बटन दाबायचं आहे. बरोबर? पक्का? मग पक्का समजू तुमचं करून? आणि माझी महिला भगिनी नक्कीच जाऊन पहिले मतदान करायचं आहे, कारण सर्व महिलांनी मिळून एक अशी महिलाला निवडून आणायची आहे जे हिम्मत करून 17 पुरुषांच्या समोर उभी आहे. माझी शक्ती कोण करेल? महिला माझी शक्ती आहे. लोक विचारतात अपक्ष आहे काय करणार? म्हणलं कोण सांगितलं अपक्ष आहे? माझा तेवढा मोठा पक्ष कुणाकडे नाहीये. माझा पक्ष हे माझी जनता आहे आणि आहे का कुणाकडे एवढा मोठा पक्ष? त्यांनी सांगावं. तर त्यांना एवढा मोठा पक्ष भेटला असेल त्यांनी कुठे दुसरी काही चिंता करायची आहे? तर मी माझे सगळ्यांना सांगते महिलांना का आजपासून तुम्ही गीता जैन आणि गीता जैन म्हणून सगळ्यांकडे जायचं आहे, मत मागायची आहे, पटवून घ्यायचं आहे का गीता जैन परत पाहिजे. कारण आमच्याकडे 5 वर्षात काही तोडफोड झाली नव्हती, तेच शांती आम्हाला आता परत पाहिजे. माहित आहे ना पुढचे 5 वर्षात काय काय चुकलेलं सगळ्यांना आठवण आहे ना? मग ते परत पाहिजे का तसं तोडफोड? मग आता शांतता होती की नाही 5 वर्ष? तर सांगा सगळ्यांना आम्हाला शांतता पाहिजे. आम्हाला एखादा भ्रष्टाचारी नेता नको आहे किंवा आम्हाला एखादा नवाबी नेता नको आहे जे 4 वर्ष 4.5 वर्ष नंतर परत येतो, मत मागायला येतो आणि त्याचा नवाबी रूल करायला येतो. तसाही नेता नको आहे आणि भ्रष्टाचारी नेताही नको आहे जे फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करून स्वतःची संपत्ती वाढवत जातोय. तर आपल्याला परत एकदा सांगते, जर तुम्हाला शांततेचे 5 वर्ष अजून पुढे पाहिजे, भ्रष्टाचार कमी, मी सांगत नाही 100% त्याला संपवू शकते, पण आताच तुम्ही ऐकलं असे तर मी कोट्यावधी रुपये वाचवले आहे कॉर्पोरेशनचे म्हणजे जनताचे पैसे आणि ते जनताला आता परत त्याच कामाला येणार, त्याचे आपले 2 काम जास्त होणार. तर भ्रष्टाचार अधिक जर आपल्याला एक शासन पाहिजे तर नक्कीच गीता जैन पाहिजे. परत एकदा आठवण ठेवा 12 नंबर बॅट्समॅन.